आपल्याबरोबर आता चंद्रशेखर बावनकुळे आहेत, प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी। बावनकुळेजी, आपलंही अभिनंदन, आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे। खरं तर आपण आमदार आहात, पण तरीही विधानसभेतून आमदारकी आपल्याला का हवी होती? विश्वाचे सर्वात लोकप्रिय नेते माननीय मोदीजी, आमचे अमित भाई, माननीय नड्डाजी, आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड माननीय देवेंद्रजी, नितीन गडकरीजी, या सर्वांचं आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा मला विधानसभेमध्ये तिकीट दिलं आहे। आणि मला विश्वास आहे की कामठी विधानसभेमध्ये चांगला विजय होईल। आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता ही माझ्यावर विश्वास टाकेल। बावनकुळेजी, आपण पक्षाचे अध्यक्ष आहात, स्वतः निवडणुकीत आपण उतरल्यानंतर कुठेतरी पक्षासाठी जी काही ताकद आपल्याला लावावी लागणार आहे, खास लोकसभेच्या निकालाच्या परफॉर्मन्स नंतर, ती आता लावता येईल का? कारण गेली 5 वर्ष आपण आपल्या ह्या क्षेत्राचे आमदार नव्हता, त्यामुळे इथं सुद्धा आपल्याला जोर लावावा लागणार आहे। मला माझ्या कामठी विधानसभेच्या जनतेवर, नागरिकावर आणि कार्यकर्त्यावर विश्वास आहे। मी इथे कमी वेळ जर दिला तरी इथली जनता आणि कार्यकर्ते माझ्यावर विश्वास टाकतील, महायुतीचा उमेदवार मला निवडून देतील। आणि केंद्रीय नेतृत्वाने जर माझ्यावर जबाबदारी दिली आहे तर निश्चितपणे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासाकरता ज्या बाबी आमच्या विकासाच्या, महाराष्ट्राच्या विकासाच्या बाबतीत जे सरकार म्हणून करायचे आहे, तर निश्चितपणे आमचं सरकार काम करत आहे, आमचं केंद्राचं सरकार काम करत आहे। आणि मला विश्वास आहे की मला महाराष्ट्रातही वेळ देता येईल आणि कामठीतही वेळ देता येईल। 5 वर्षाच्या गॅप नंतर परत एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरताना कसं वाटतंय तुम्हाला? नाही, कामठी विधानसभा ही अशी विधानसभा आहे, 15 वर्ष 3दा मला आमदार या विधानसभेने केला आहे। आणि जनतेवर मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं माझे कामठी विधानसभेच्या जनतेशी, नागरिकाशी हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन रिलेशनशिप आहे, मी त्यांच्या परिवारातला एक भाग आहे, कामठी विधानसभेच्या जनतेच्या परिवारातला एक भाग आहे। आणि त्यामुळं खूप पाठीशी राहतील जनता आणि मतदार, आणि एकतर्फा विजय मला देतील असा मला विश्वास आहे। महायुतीचे जागा वाटप पूर्ण झालं असं समजायचं का आज यादी आली? मला असं वाटतं की 90% पूर्ण झालं आहे, 10% काही चर्चा आमच्या शिल्लक आहे। उद्या परवा हा निर्णय होईल आणि मग आमच्याही उर्वरित जागा, आणि मग एकनाथजींना तर त्यांच्या आत्ता ज्या आहेत ते जाहीर करू शकतात, अजितदादा त्यांच्या जाहीर करू शकतात ज्या ठिकाणी काही वाद नाही आहे किंवा ज्या ठिकाणी आमचा काही चर्चा झाली नाही आहे। तर मला असं वाटतं लवकरच आमचे निर्णय होतील आणि 288 आपल्याला चित्र स्पष्ट होईल। 10% म्हणजे जवळजवळ 30 जागा, अजूनही 30 जागांवर तिढा आहे असं मानायचं का? तिढा नाही आहे, आम्ही जे ठरवलं आहे जिंकण्याकरता लढायचं, त्यामुळे एकनाथजी, अजितदादा, त्यांचे जे उमेदवार आहे त्यांच्याकडे आणि आमच्याकडे आम्ही हेच मेरिटवर जागा वाटप करतो आहे। ज्या ठिकाणी जो निवडून येईल त्यांना सीट द्यायची। फार आग्रह भाजपच्या आकड्यात पडायचं नाही आहे, ते शिंदे साहेबही आग्रहात पडत नाही आहे किंवा अजितदादा आग्रही नाही आहे। आग्रह आहे की ज्या बॅलन्स सीट आहे त्यामध्ये जिंकण्याकरता कोण जिंकू शकतं, भाजपचा उमेदवार किंवा एकनाथजीचा किंवा अजितदादाचा, त्यानुसार आम्ही निर्णय करतो आहे। शेवटी निवडणूक जिंकण्याकरता लढावी लागतं आणि सरकार आमचं येणारच आहे, कारण केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यातलं आमचं सरकार, 14 कोटी जनतेचा विकास, त्यानंतर महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणण्याकरता मोदींचं सरकार आम्हाला साथ देणार आहे। तर हे जे आहे याकरता आम्हाला जिंकण्याकरता लढायचं असल्यामुळं मला वाटतं की आम्ही चांगला निर्णय करू, तिघही बसून शांतपणे निर्णय करू। महाविकास आघाडीसारखं आमच्याकडे कोणती, जसं त्यांच्याकडे परिस्थिती आहे, त्यांच्याकडे अशी परिस्थिती होणार आहे ती एकामेकाचे कपडे फाडणार आहेत, अशी काही आमची स्थिती नाही आहे। आमची स्थिती फार एकदम सौदार्याची आहे आणि आनंदाने सर्व निवडणूक आम्ही लढू आणि जिंकू।
आज खरं तर असं आहे की मनोज जरांगे यांनी सुद्धा एक सभा घेतली होती आणि आज ते सभेत घोषणा करणार होते की ते लढणार की पाडणार. आता त्यांनी काही ठिकाणी उमेदवार उभं करायचं ठरवलंय, काही ठिकाणी पाडायचं ठरवलंय. त्यांनी लोकांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितलंय, 29 तारखेला मागे घ्यायला सांगतील काही लोकांना असंही म्हटलंय. एकंदरीत याकडे एक आवाहन म्हणून आपण कसं पाहता आणि त्यांना समर्थन आपण देणार का? मनोज जरांगेंचं आंदोलन सामाजिक आंदोलन आहे आणि आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे आल्यानंतर आरक्षण गेलं. आता एकनाथ शिंदेजींनी बऱ्यापैकी सर्व बाबी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आणि सर्वच बाबी मार्गी लागल्या आहेत. पण मनोज जरांगे यांना जर निवडणूक लढायचं असेल तर लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाने निवडणूक लढली पाहिजे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. शेवटी विधिमंडळात येणे आणि विधिमंडळात आपले प्रश्न सोडवणे, मांडणे याकरता कुणाला काही रोखू शकत नाही. आज मनोज जरांगेंनी असं म्हटलं होतं बावनकुळेजी की जर आम्ही लढलो तर महायुतीला आनंद होईल. असा आनंद तुम्हाला होईल का ते लढले तर? नाही, आम्हाला काही आनंद नाही, काही दुःख नाही आहे. काहीतरी कोणीतरी याच्यामध्ये पुन्हा चुकीच्या पद्धतीनं आमचा अर्थ काढताय. आमची महायुतीमध्ये आम्हाला कॉन्फिडन्स आहे. मोदीजींच्या सरकारने केलेले 10 वर्षाचे कामं, आत्ता 100 दिवसात मोदीजींनी घेतलेले निर्णय आणि महाराष्ट्राच्या सरकारने ज्या पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता घेतलेले निर्णय आहेत, या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आम्ही जे काम केलं त्यावर विश्वास आहे आम्हाला. आम्हाला कोणी उभं राहावं की नका राहू याच्यामध्ये काही स्वारस्य नाही आहे. त्यांना उभं राहायचा अधिकार आहे. आम्ही आमच्या कॉन्फिडन्सने जिंकणार आहोत, आम्ही आमच्या कामाने जिंकणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणते आहे की महायुतीचं सरकार पाहिजे. आमची लाडकी बहीण म्हणत आहे की योजना सुरू पाहिजे आहे. आमचे शेतकरी म्हणतो आहे की आम्हाला वीज माफी पाहिजे आहे. आमचा पीक विमा योजनेचा 1 रुपया पीक विमा योजना आमच्याकडे आहे, ते लोकांना पाहिजे आहे. त्यामुळं आमचं सरकार जे येईल ते विकासावर येईल. महाराष्ट्राची जनता आमचं सरकार का आणेल? कारण त्यांनाही माहिती आहे की देशात भाजपचं सरकार आहे. महायुती जर आली तर दोन्ही सरकार आमचं कल्याण करू शकेल, भलं करू शकेल आणि म्हणून महायुतीला मतं मिळतील. आम्हाला कोणाच पाडापाडी, याला उभं कर, त्याला उभं कर, हा कर, तो कर, याच्यात काही स्वारस्य नाही आहे. मला कॉन्फिडन्स आहे की आम्ही आमच्या कामाने निवडून येऊ. शेवटचा प्रश्न आपल्याला, भाजपाची दुसरी यादी कधी येणार आहे आणि ती अंतिम असेल का? मला वाटतं लवकरच येईल. कारण आता बाकी जागेवर चर्चा झालीच आहे. आज उद्या महायुती चर्चा अंतिम होईल आणि भाजपा दुसरी तिसरी यादी जाहीर करेल. शेवटी टप्प्याटप्प्याने याद्या येतात. त्यामुळे मला असं वाटतं की कन्सेन्सस झालेले आहेत. लवकरच दुसरी यादी येईल. धन्यवाद चंद्रशेखर बावनकुळेजी, आपण आपली पहिली प्रतिक्रिया ABP माझाला दिली.